नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. कारण आज आपण बोलणार आहोत फिटनेस आणि फॅशन या विषयावरती. कारण आपण जेव्हा आपल्याकडे काही प्रोग्राम असतात किंवा इतर काही निमित्ताने वेगवेगळ्या साड्या घालतो आणि मग त्याच ड्रेसवरती किंवा साड्यांवरती वेगवेगळ्या पोजेसचे फोटो काढून ठेवतो ना, तर तेच फोटो आपण दिवसातून कितीदा तरी बघत असतो आणि मग आपल्याला समजतं की आपण प्रत्येक लूकमध्ये किती छान दिसतोय आणि किती वेगळे दिसतोय असं. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला एखादा ड्रेस, फॅन्सी ड्रेस खूप घालावासा वाटतो आणि आवडतो तर पण मग त्यावेळेस आपण पुन्हा असा विचार करतो की अरे, आपण तर फिट नाही किंवा आपलं वजन वाढलं आहे, मग आपल्याला हा छान दिसेल का, ह्या विचारात आपण मन नाराज करून घेत असतो. म्हणून आपण थोड्याशा फॅशनसोबत फिटनेसकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण छान दिसावं, नवीन कपडे घालावेत, फॅशन करावी ही इच्छा तर अगदी प्रत्येक स्त्रीची असतेच. आणि त्याबरोबर आपलं शरीरसुद्धा तंदुरुस्त असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण दररोज थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे, योगा किंवा फक्त 20-30 मिनिटे तरी ॲक्टिव्ह राहण्याची सवय आपण स्वतःच्या शरीराला दिली पाहिजे. म्हणून फॅशन तर कराच, स्वतःला सजवा, फॅशनसोबत फिटही राहण्याचा विचार करा. कारण फिटनेसने आपण आपला एक आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो. कारण आपलं शरीर फिट असलं तर फक्त शरीर नाही तर आपला आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो. जेव्हा आपण रोज थोडा व्यायाम करतो, खाण्यापिण्याची काळजी घेतो आणि स्वतःसाठी वेळ काढतो, तेव्हा आपल्या शरीरात बदल दिसायला लागतात. आणि हे बदल एकदम तर नाही होत, पण जसं की थोडंफार 20-30 मिनटे चालायला जायचं किंवा घरच्या घरी योगा, व्यायाम करत राहायचं, पाणी पुरेसं प्यायचं, संतुलित आहार घ्यायचा, जसं की जंक फूड, तेलकट, गोड पदार्थाचं सेवन कमी करायचं आणि पुरेशी झोप घ्यायची. मग हा बदल आपल्या शरीरात एक दिवस दिसून येतो की काहीतरी चेंजेस आपल्या बॉडीत व्हायला लागल्यात हे आपल्या लक्षात येतं. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण बदल करायला पाहिजेत. आणि फिटनेससाठी जिममध्ये तासनतास घाम गाळायलाच हवा असं तर नाही. कारण रोजच्या छोट्या छोट्या सवयी पण आपल्याला फिट ठेवू शकतात. म्हणून आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि फिट राहणं म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर फिट राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला महत्त्व देणं. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या की मला परफेक्ट नाही तर फिट आणि आत्मविश्वासी व्हायचं आहे. आणि आपल्यालाच मग आपले आवडीचे कपडे छान दिसायला लागतात, चेहऱ्यावरचा उत्साह वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःसाठी काहीतरी करते हा विश्वास मनात निर्माण होतो. म्हणून मैत्रिणींनो, आपण फॅशनसोबत फिटही राहा आणि फिटसोबत फॅशनही करा, असं असं आपण विचार केला पाहिजे. आणि मैत्रिणींनो, प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला उत्साह येतो आणि एक छानही वाटतं. म्हणून आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर पण करत चला. आणि माझे काही जास्त काही व्हिडिओमध्ये काही जास्त ह्याचं नसतं, तर अगदी साधे सिंपल बनवते मी व्हिडिओ. कारण आपल्या चॅनलची सुरुवातच आहे आणि जशा सगळ्या महिलांच्या बाबतीत घडतं तेही माझ्याच बाबतीत घडतं.